सुटलेल्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आज. कोल्हापूरला अंबाबाईंच्या दर्शनाला मी नेहमी येते. 3.5 शक्तिपीठांमधलं हे पहिलं पीठ आहे. अनेक आमच्या सुखदुःखामध्ये कोल्हापूरची जनता, श्री अंबाबाई तसंच या राजर्षी शाहू छत्रपतींचा आशीर्वाद असलेलं हे शहर आहे. अनेक संकल्प आत्तापर्यंत जे मनात केले होते, म्हणजे संकल्प केले नव्हते, ते सुद्धा अंबाबाईने पूर्ण केलेले आहेत. त्याबद्दल देवीचे आभार मानले, कृतज्ञता व्यक्त केली, समाधान व्यक्त केलं. आणि मग बाकीचे जे प्रश्न अनिर्णित आहेत, असुरक्षिततेचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न, शेतीमालाला भावाचा प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत यासाठी म्हणून काही अजून कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, या सगळ्या प्रार्थना देवीला केल्या. केंद्रामध्ये महिलांना, युवकांना न्याय देणारं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार परत यावं आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि बरोबरीने काम करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितराव पवार, म्हणजे आमच्या महायुतीला परत केंद्रात आणि राज्यात जनतेने कौल द्यावा आणि त्यासाठी आमच्या हातून अधिक चांगलं काम घडावं, अशा प्रकारची प्रार्थना अंबामातेला केली. खणानारळांनी ओटी भरली. त्याचबरोबर मंदिराच्या आवारात असलेलं श्री व्यंकटेश, श्री दत्त महाराज, श्री सरस्वती, श्री धन्वंतरी, श्री मूळ महालक्ष्मी मंदिर, श्री शनिदेव ही सुद्धा दर्शनं घेतली. आणि फुलाची पाकळी म्हणून अंबामातेला मी एक छोटं रक्कमेचा चेक देखील दिलेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा देवी दर्शनाला बोलवेल त्याला नक्की येणार. पण मी जरी रोज आले नाही तरी रोज मी अंबाबाईकडे प्रार्थना करत असते आणि तिचा आशीर्वाद त्यांचा मागत असते, अशी त्यांची महती आहे. काल कोकणामध्ये जो प्रकार झाला त्या कसं बघताय सगळे? खरं तर सगळेजण एकत्रच काम केलेले लोक आहेत आणि हेच लोक एकमेकाच्या समोर जेव्हा हिंसा करायला प्रवृत्त होतात तेव्हा अतिशय वाईट वाटतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाही आहेत, त्याची परत एकदा जाणीव होते. आणि त्याचबरोबर कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि राजकीय नैराश्यातून अशा प्रकारच्या घटना कोणी घडवत असेल तर त्याचा योग्य तो कारवाई, त्याच्यावर योग्य ती उपाययोजना सक्षम आणि खंबीर नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील, याची मला खात्री आहे. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाला हात लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देखील नाही. मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत वक्तव्य का केले असे सवाल एकूणच सगळं आरक्षणाचा मुद्दा आता न्यायालयाच्या पातळीवर देखील. तुमचा प्रश्न सदोष आहे. धनगरांचं आरक्षण म्हणजे अनुसूचित जातींचं आरक्षण नाही आहे. प्रश्न विचारत असताना लोकांमध्ये अजून संभ्रम होईल असं काहीतरी बोलू नये. मी तुमच्यामार्फत सगळ्यांना विनंती करीन की सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने काय एक्झॅक्टली म्हटलेलं आहे ते जेव्हा सरकारकडून स्पष्ट होईल त्याच्यानंतर कुठलंही भाष्य केलं पाहिजे. अन्यथा एकच वाक्य काढून त्याच्याबद्दल लोकांमध्ये अजून संभ्रम करून, शेवटी लक्षात घ्या की ज्यावेळेला लोकांना दिशाभूल केली जाते तेव्हा जी लेकरं बाळं कुणाची हानी पोचते ती आपलीसुद्धा असू शकतात. या पद्धतीने प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे असं मला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वारंवार सांगितलेलं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही भूमिका घेणार आहोत. धनगर आणि धनगड या संदर्भातला विषय केंद्र सरकारकडे आहे, त्याच्याबद्दल बऱ्याचशा वेळेला चर्चा झालेली आहे. आणि म्हणून अशा वेळेला तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी एक उपसभापती म्हणून नाराजी व्यक्त करते. मॅडम, एक मुंबईचा प्रश्न आहे की मुंबई ही मराठी माणसाची आहे म्हटलं जातं, ती अदानीच्या घशात घातली जात आहे. अशावेळी मराठी माणसाचा एक दुवा म्हणून एकनाथ शिंदे काम करताना आता ते कुठं दिसत नाही, अशी प्रतिक्रिया आता संजय राऊतांनी दिलेली आहे. त्यासाठी नाही, ते फार नेते आहेत, फार मोठे नेते आहेत. आणि एखाद्या लोकांना एखादं कराराचा जबाबदारी टाकली, मग ती विमानतळ करायची असेल किंवा धारावीच्या पुनर्विकासाची असेल, तर शेवटी ते विकासाचे प्रकल्प आहेत, ते काही त्यांचे खाजगी प्रकल्प असणार नाही आहेत. अनेक वर्षापासून धारावीचा पुनर्विकास रखडला होता. मी स्वतः डोळ्यांनी सभागृहात 2002 पासून पाहते आहे की त्याला कोणी पुढेच येत नव्हते विकासक. आणि अनेक वेळेला टेंडर काढून स्वतः स्वर्गीय विलासराव देशमुख असताना सुद्धा आणि स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विकासकांना विनंती करून सुद्धा तिथे सर्वांचं पुनर्वसन झालं पाहिजे. मग तिथले दुकानदार असतील, नागरिक असतील. धारावी ही एक इंडस्ट्री आहे, एक उद्योग आहे मोठा, हजारो लोकांची पोटं त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून त्या सगळ्या योग्य त्या सूचनांसह कोणी जर का काम करत असेल
तर त्यांच्यावरती व्यक्तिद्वेषातून आरोप करणं योग्य नाही असं मला वाटतं. दुसरं, असे जे नेते आहेत त्यांचं जे आज सगळा आविर्भाव आहे की मोदी कुठे दिसणार नाहीत, अमकं होणार तमकं होणार. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण मोदी साहेब परत पंतप्रधान होणारच आणि त्याच्यानंतर खंडा नारळाने जी ओटी भरणार देवीची, ती बघायला संजय राऊतांनी स्वतःची हिंमत ठेवावी असं मला वाटतं. पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला गेलेली आणि याला फडणवीसच जबाबदार आहेत असं आरोप त्यांचा आहे किंवा दावा आहे. नाही, मुळात मला तुम्ही त्यांच्यावर काय मला भाष्य करायचं नाही. जागा वाटपासंदर्भात काही बॅलन्स होतोय किंवा काही चर्चा होते? या सगळ्या चर्चा वरिष्ठ स्तरावरती असतात, त्याच्यात केंद्र सरकारमधल्याही नेत्यांचं लक्ष असतं. त्यामुळे योग्य तो निर्णय तुम्हाला योग्य त्यावेळेला कळेल. परंतु कुणाशी तरी काहीतरी बोललं आहे, तोच निर्णय आहे अशा पद्धतीने कुठेतरी पसरवणं हे योग्य नाही. तुम्ही राज्यसभेच्या जागांची पाहिली असतील नावं, जी नावं येत होती त्याच्यापैकी मला असं वाटतं 25%च नावं खरी निघाली. म्हणजे याच्यावरून अजून आपल्याला माध्यमांच्याकडे माहिती यायला कुठेतरी थोडासा वेळ लागतोय असं मला वाटतं. प्रत्येक राजकीय पक्षाची तीच परिस्थिती असते आणि त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना पूर्ण अधिकार आहे कोणाला तिकीटं द्यायची किंवा कशा पद्धतीने वाटप करायचं ते योग्य त्यावेळेला योग्य त्या पद्धतीने जाहीर केलं जाईल. ठीक आहे, थँक्यू, नमस्कार.